हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 10 जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा। तर या वटपौर्णिमेला स्त्रियांनी एक वेळ व्रत नाही केलं तरीही चालेल, पण या 5 चुका अजिबात करू नका। आपल्या हातून या 5 चुका जर झाल्या तर आपल्याला व्रताच्या पूजेचं फळ हे मिळणार नाही। तसेच या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेलाच वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचं स्थान आहे। या वर्षी हा सण 10 जून रोजी साजरा केला जाईल। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले। यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही, तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान त्यांनी दिले आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वास्तविक पाहता वटपौर्णिमेचं व्रत हे एकूण 3 दिवसांचं असतं, पण 3 दिवस व्रत करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशीच हे व्रत करून पूजा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे। या दिवशी अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि ही पूजा करत असताना आपल्या हातून काही चुका घडायला नकोत। तसेच या दिवशी कोणत्या वस्तूचं दान करावं याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की या दिवशी कोणत्या चुका स्त्रियांनी अजिबात करायच्या नाहीयेत। तर पहा, अलीकडच्या काळामध्ये वडाच्या झाडाची संख्या ही फार कमी झालेली दिसत आहे। वृक्षतोडीचे प्रमाण जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळेच वडाच्या झाडाची संख्या ही सुद्धा फार कमी आहे। आणि त्यात या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची फांदी घरी आणून त्या फांदीची पूजा करत असतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी आणून तुम्ही पूजा करू नका। एक वेळ तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल, पण तुम्हाला या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणायची नाहीये आणि त्याची पूजा करायची नाहीये। आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की या दिवशी वडाच्या झाडाची फांदी घरी आणून तिची पूजा करणं हे योग्य नाही, तर त्या पूजेचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही। जर तुमच्या घराजवळ वडाचं झाड नसेलच तर तुम्ही एखाद्या पाटावरती वडाच्या झाडाची रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही एखादं चित्र तुमच्याकडे असेल तर त्याची तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे, पण चुकूनही वडाच्या झाडाची फांदी घरी आणून तिची पूजा करायची नाहीये। तसेच या दिवशी अनेक स्त्रिया वडाच्या झाडाचं एक छोटंसं रोपटं जे असतं तर त्याची सुद्धा पूजा करत असतात, पण धर्मशास्त्रानुसार त्याला अजिबात मान्यता नाहीये। या दिवशी वडाच्या झाडाचं रोपटं जे असतं तर त्याची सुद्धा पूजा केली जात नाही। वडाच्या झाडाचं आयुष्य 200 ते 250 वर्ष असतं आणि त्यामुळे हे जे मोठं झाड आहे म्हणजेच 10 ते 20 वर्षापेक्षा जे मोठं झाड आहे तर त्या झाडाची पूजा करावी, पण चुकूनही वडाच्या झाडाच्या छोट्या रोपाची किंवा फांदीची आणून घरी पूजा करू नका, तर त्याचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ हे मिळणार नाही। रोप आणि झाड किंवा फांदी आणि झाड यामध्ये खूप मोठा फरक। रोप हे खूप छोटं असतं आणि झाड हे खूप मोठं असतं आणि त्यामुळे झाडाची पूजा करणं हे कधीही योग्य राहील। तसेच या दिवशी आपण झाडाची फांदी घरी आणून फक्त त्याच दिवशी त्याची पूजा करतो आणि त्यानंतर ती फांदी आपण इकडे तिकडे टाकून देतो, म्हणून ते सुद्धा योग्य नाही। त्यापेक्षा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। त्यानंतर पुढची चूक अशी आहे की या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि पूजा करत असताना त्या वडाच्या झाडाला आंबा हे फळ आवर्जून अर्पण केलं जातं। आपली पूजा झाल्यानंतर हे आंब्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला तिथे येणाऱ्या लहान मुलांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे किंवा इतर स्त्रियांना सुद्धा तुम्ही पूजा झाल्यानंतर ते फळ प्रसाद म्हणून देऊ शकता, पण तसेच तिथे पडून तुम्ही राहून देऊ नका। जर आपण तसेच ते आंबे त्या झाडाखाली ठेवले तर 1-2 दिवसानंतर ते खराब होऊन जातात आणि म्हणून जर आंब्याचं फळ लहान मुलांना किंवा इतर सुवासिन स्त्रियांना जर आपण दिलं तर आपल्याला एका दानाचं सुद्धा फळ हे प्राप्त होत असतं। आणि जर तुम्ही ही पूजा घरीच करणार असाल तर रात्रीच्या वेळी तो आंबा कापून तुम्ही सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे।
या दिवशी स्त्रिया साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात। तर ही पूजा करत असताना आपल्या हातामध्ये आवर्जून काचेच्या बांगड्या असायला हव्यात। ज्या हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असतात तर त्याच तुम्हाला घालायच्या आहेत। हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो आणि म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला। चुकूनही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या तुम्ही अजिबात घालू नका। वटपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या किंवा इतर रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही तुम्हाला घालायच्या नाहीये। तर हे अशुभतेचा रंग मानले जातात आणि त्यामुळे आपल्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि म्हणूनच चुकूनही पांढऱ्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला अजिबात घालायच्या नाहीयेत। तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी, काळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसू नका किंवा तुमच्याकडे वेगळ्या रंगाची साडी आहे ज्यामध्ये पांढऱ्या रंगाचे जास्त शेड असतील किंवा काळ्या रंगाचे जास्त शेड्स असतील तर अशा साड्या सुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू नये। तसेच डार्क निळ्या रंगाची जी साडी असते तर ती सुद्धा तुम्हाला परिधान करायची नाहीये। तर हे सुद्धा अशुभतेचे रंग मानले जातात आणि त्यामुळे आपल्यावरती नकारात्मक ऊर्जेचा जास्त परिणाम होऊ शकतो। त्यामुळे चुकूनही तुम्हाला या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीयेत। तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसोबतच आपल्याला अजून एक महत्त्वाची चूक करायची नाहीये, ती म्हणजे भर उन्हात दुपारी 12 वाजता चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नका। या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाहीये, कोणाचंही मन दुखवायचं नाहीये। तसेच या दिवशी मद्यपान, मांसाहार या सुद्धा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत। तर या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य ठेवायच्या आहेत आणि या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे। यानंतर पुढची चूक अशी आहे की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सूतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर अशा वेळेला तुम्ही चुकूनही पूजा करू नका। तुम्हाला फक्त व्रत करायचं आहे पण पूजा ही तुम्हाला चुकूनही करायची नाहीये। जर आपल्या घरामध्ये सूतक असेल तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची निगेटिव्हिटी असते आणि म्हणूनच अशा वेळी जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि सूतकामध्ये कुठल्याही प्रकारचे पूजा विधी सुद्धा केले जात नाहीत आणि म्हणून आपल्याला ही पूजा सुद्धा करायची नाही। त्यानंतर पहा पुढची चूक अशी आहे की ज्या महिला प्रेग्नंट आहेत म्हणजेच गर्भवती स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या घेऊ नये। 6 महिन्यापर्यंत जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करून वडाला फेऱ्या सुद्धा मारू शकता, पण 7 महिन्याच्या वरती तुमचे महिने जर झालेले असतील तर तुम्हाला फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्याला 7 फेऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला मारायच्या नाहीयेत। तर ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती गर्भवती महिलांनी आवर्जून लक्षात ठेवायची आहे। यानंतर पुढची चूक जी आहे तर ती बऱ्याच महिला करतात, जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतो तर जेव्हा तो सुताचा जो धागा असतो जो आपण झाडाला गुंडाळतो तेव्हा हा धागा गुंडाळताना चुकूनही त्याची गाठ जी आहे तर ती झाडाला बांधू नका। इतर अगोदर कोणी पूजा केलेली असेल तर त्याच धागेला तुमचा धागा अडकवून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर 7 फेरे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्ही हे सूत गुंडाळणार आहात तर 7 फेरे तुमचे पूर्ण करून झाल्यानंतरच तो धागा तुम्हाला तोडायचा नाही, तर तसाच तो सूत जो आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे। तर या काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या स्त्रियांनी या दिवशी अजिबात करायच्या नाहीयेत। त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का तर पहा, जेव्हा एखादा सणवार असतो तेव्हा आपण आवर्जून आपले केस धुवत असतो, पण असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी केस धुतले जात नाहीत आणि म्हणून तुम्हाला वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत आणि मंगळवारी तुम्ही फक्त व्रत करून पूजाही करायची आहे। त्याचबरोबर पहा, काही स्त्रियांना मासिक धर्म असेल, ज्यांना 4था किंवा 5वा दिवस असेल तर त्यांना जर केस धुवायचे असतील तर अशा वेळेला स्त्रिया केस धुवू शकतात। फक्त केस धुवत असताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडंसं दही आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत। तर या काही महत्त्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला करून ही पूजा करायची आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।